की NDA म्हणजे नेमकं काय होतं, कशी ॲडमिशन घ्यावी। तर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न जो मला वारंवार विचारला जातो विद्यार्थ्यांकडून अतिशय बेसिक की NDA म्हणजे नेमकं काय। कारण 7वी 8वी 9वीला जेव्हा विद्यार्थी येतात त्यावेळेला त्यांच्या मनामध्ये एक आशा जागृत होते, त्यांना अशी इच्छा असते की डिफेन्समध्ये आपण करियर करावं। मात्र नॅशनल डिफेन्स अकॅडमी नेमकी काय आहे, तिथं काय होतं, कशी ॲडमिशन घ्यावी, हा महत्त्वाचा प्रश्न त्यांच्या मनात असतो। त्याचं उत्तर काय द्याल? NDA ही नॅशनल डिफेन्स अकॅडमी हा आपण जर बघितलं की सरकारी नोकरीमध्ये दोन प्रकार, वेगवेगळे प्रकार, डिफेन्स साईट एक आणि एक सिव्हिल साईट, ज्यामध्ये आर्मी, नेव्ही, एअरफोर्सचे ऑफिसर बनण्यासाठीची जी परीक्षा असते ती असते NDAची परीक्षा। NDAच्या माध्यमातून जे विद्यार्थी त्या ठिकाणी भरती होतात ते डायरेक्टली आर्मी किंवा नेव्ही, एअरफोर्स यामध्ये ऑफिसर पदापर्यंत जातात, अधिकारी पदापर्यंत पोहोचतात। सर्वात कमी वयाचे अधिकारी बनणारी परीक्षा म्हणून NDAकडे बघितले जाते। ही परीक्षा UPSCच्या माध्यमातून घेतली जाते। UPSCच्या दोन परीक्षा असतात, त्यामध्ये NDAची परीक्षा सर्वात महत्त्वाची परीक्षा मानली जाते। 16 वर्षानंतर म्हणजेच ज्या मुलाचं वय 16 वर्ष आहे, 10वी त्यांनी त्या ठिकाणी पार केलेली आहे, हे विद्यार्थी NDAची तयारी करतात आणि नॅशनल डिफेन्स अकॅडमीमध्ये त्या ठिकाणी त्यांचं सिलेक्शन होतं। याचं ट्रेनिंग सेंटर आपल्या पुणे इथेच आहे महाराष्ट्रामध्ये आणि ती जाण्याची ओढ प्रत्येकाला असते। प्रत्येकाला वाटतं की मला NDAला जायचं आहे, पण याच्यासाठी काही टप्पे आहेत। NDAची परीक्षा पास करावी लागते आणि ते विद्यार्थी सहज पद्धतीने चांगला जर अभ्यास केला, त्या पद्धतीने जर नियोजन केलं तर नक्कीच NDAमध्ये जाऊ शकतात।